तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवान तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया उद्धरावे जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव कोळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया उद्धरावे जन जड देवा तुका म्हणे गुण चंदनाच्या तुका म्हणे गुण चंदनाच्या कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया उद्धरावे जन जड जीवा तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण
उद्धरावे जन जड जीवा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म. वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जन जड जीवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जन जड जीवा. अजं रुक्मिणी प्राण संजीवनेत्रं. परम धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिह देवदेवं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने घटेचा. त्यांच्या कृपादाने घटेचा. त्यांच्या कृपादाने घटेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां. संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनां. अन्यौ सहस्रचरण श्रवणत्वगादीन्. प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं. राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं. जितेन्द्रियं बुद्धिवता वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्त्युं. विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. शबरीनाम कुलोत्पन्नं. मारुतिर्नाम यस्य पिता. माता रायी नाम यस्य. तं नमामि किसंगिरिं. गुरुदास तथा मुनिजनतया. बाबा से बोलती ऐशा नामे शंकरा. निसंगजो संगती पुण्यलोकिसा. पुण्यभूमीचा मोती खरा शोभतो. ऐशा संत कवी नासिकेत बाबा वंदितो. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसन. टाळी वाजवा टाळी वाजवा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. जय जय किसनगिरी बाबा. जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा. जय जय किसनगिरी बाबा. जय जय किसनगिरी बाबा. जय जय किसनगिरी बाबा.
कथा करू मती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारियो पवन कुमार घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाचे देवा दीना दुर्बळाचे देवा दीना दुर्बळाचे देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी हात तुम्ही संतमाय बाप कृपावंत तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग अवतारधारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगदमान्य देवमान्य ईश्वरमान्य संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी असणारे श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग संतांचं महात्म्य वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचा कारुण्य भाव वात्सल्य भाव व्यक्त करतात. अभंगावरती चिंतन करत असताना तुकोबाराय म्हणतात तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. संत हे जगाच्या कल्याणाकरता त्यांचा मातृत्व भाव जागृत होतो. एखाद्या आई वडिलांना आपल्या मुलाच्या विषयी जी तळमळ असते मुलाचं कल्याण व्हावं तशी तळमळ तो वात्सल्य भाव संतांच्या ठिकाणी असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संतांकरता ते शब्द वापरतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. म्हणून माझ्यासारखा पतित त्यांच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही हे तुकोबारायांनी म्हणावं. मग त्या संतांचं प्रामुख्यानं कारण काय आहे तर जगामध्ये संत कशा करता अवतरित होतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. तुमच्या आमच्या सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत हे अवतरित होत असतात आणि अवताराला आल्यानंतर त्यांचं प्रयोजन वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारिणाम विठोबाचे. म्हणून जगतामध्ये भक्तिभाव उत्पन्न करण्याकरता त्या परमात्म्याच्या नामाचं महात्म्य कळवण्याकरता संतांचा अवतार आहे. मग त्या संतांना कशाचीही उपमा दिली किंवा त्यांचं कीर्तीचं कितीही वर्णन केलं ते तुकोबाराय म्हणतात माझ्या वाणीला तरी ते शक्य नाही. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. या ठिकाणी अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना चंदनांची उपमा दिली. चंदनाची नाही बरं का, चंदनांच्या गुणाची.
तुकोबारांचं सूक्ष्म उत्तर या ठिकाणी बघा. तुकोबारांनी चंदनाच्या गुणाची उपमा दिलेली. परिपूर्ण अंगाने त्याच्यामध्ये सगळेच गुण आपल्याला बघायला मिळणार नाहीत. त्याच्यामधले जे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणांनी युक्त तुकोबारांनी संतांचं वर्णन केलं आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने ज्ञानोबरायांच्या तुकोबारायांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने आपलं श्रद्धास्थान गुरुवर्य शांती ब्रह्मदेवगडचे बाबाजींच्या ही कृपा आशीर्वादाने परमपूजनीय वंदनीय श्रद्धेय गुरुवर्य स्वामीजींच्या ही कृपा आशीर्वादानं आणि प्रेरणेनं वैकुंठवासी वैराग्यमूर्ती नासिकेत बाबा कोरेकर बाबांचा हा 14वा पुण्यतिथी महोत्सव. ज्यावेळेस सद्गुरु बाबांजवळ कार्यक्रमाकरता विचारण्याकरता गेलो, कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं, बाबा जे सांगतील ते या ठिकाणी करावं लागतं. सद्गुरु बाबांनी कृपा केली आणि या दासाला कीर्तन करण्याकरता बाबांनी सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. पण जे काय आहे हे सगळं साधू संतांच्या कृपेने आहे, संतांच्या कृपाने आहे आणि गुरुवर्य बाबाजींच्या कृपेने आहे. या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित महाराज मंडळी, प्रश्न असा पडतो या ठिकाणी कोणाकोणाचं नाव घ्यावं, परंतु या ठिकाणी नाव घेण्याकरता आपल्याला वेळ देखील पुरणार नाही. ज्येष्ठ गायक वादक गुणीजन सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ आपले गणपत बाबा, तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. इकडं आपले रामनाथ बाबा तेही उपस्थित आहे. विजय महाराज पवार तेही कीर्तनाकरता उपस्थित आहे. आदी करून आपले गोरख बाबा तेही उपस्थित आहेत. इकडं साधू बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गांगुर्डे महाराज तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. विनयकरी बाबा असतील, टाळकरी असेल आणि सगळे श्रोतेजन आहे. आता ज्ञानोबारायांनी तुमचं वर्णन करावं, मी काय वर्णन करण्याकरता अधिकारी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल गंगावती तरी स्वीकाराला की. म्हणून ही महेशाची मूर्ती समोर आहे. श्रोते कोण आहे? हे महेशाची मूर्ती आहे. आणि वैष्णव संप्रदायाची माणसं असल्यामुळं संतापेक्षा आणि भगवंताच्या नामापेक्षा काही महत्वाचं नाही. म्हणून सगळ्यांचं नाव मी या ठिकाणी घेत नाही आणि कोणीही त्याचा राग मानू नये. विठ्ठल. म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. नवे संतांच्या महात्म्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलंय. काय हे संतांचं महात्म्य? संतांचं महात्म्य असं आहे की लौकिकातला जर विचार केला तर लौकिकामध्ये आपले आई वडील जसं मुलावरती प्रेम करतात ते कुठल्या तरी अपेक्षेनुसार प्रेम करतात, स्वार्थापोटी प्रेम करतात. बरं तुम्ही म्हणता महाराज आई वडिलांचा काय स्वार्थ आहे याच्यामध्ये? आई वडिलांच्या स्वार्थाचा विचार केला तर मुलाला जन्म दिल्यानंतर बालवयापासून किशोर अवस्थेपर्यंत मुलाचं लग्न होईपर्यंत सगळा सांभाळ आई वडील करतात. मग त्यानंतर ह्या आपल्या असणाऱ्या लौकिकातल्या जीवनाची ते चिंता करत असतात. का? की माझं वय झाल्यानंतर वृद्धापकाळाने माझा मुलगा मला सांभाळेल या हेतूने तरी आई वडील प्रेम करत असतात. पण संतांचा विचार केला तर संत हे कुठल्याही स्वार्थापोटी आपल्या भक्तावरती प्रेम करत नाही. संतामागे, सद्गुरू मागे आपल्या भक्तांवरती, आपल्या साधकावरती प्रेम करण्याकरता काहीतरी असलं पाहिजे ना विशेष. ते आपल्यावरती का प्रेम करतात? आपल्या उद्धाराची तळमळ त्यांना काय? बरं आपल्या उद्धाराची तळमळ आपल्याला स्वतः नाही येऊ काय? आपल्याला आपल्या उद्धाराची काय तळमळ आहे? आपल्याला वास्तविक पाहता आमच्या सकट सगळ्याचं जीवन अज्ञानामध्ये, काही कळत नाही आपल्याला. मग तुकोबारायांनी ज्या अर्थी संतांना आई वडिलांची उपमा दिली त्या अर्थी संतांमध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. मग काय
काय विशेष आहे संतांमध्ये? जसं आई वडिलाला आपल्या मुलाची चिंता असते, त्याच्या जीवनामध्ये आपल्या मुलाचं ध्येय काहीतरी असलं पाहिजे आणि त्याच्या जीवनामध्ये त्यानं काय केलं पाहिजे याच्याकरता जशी तळमळ फक्त आपल्या मुलाकरता आहे, तशी संपूर्ण जगाकरता ज्यांची तळमळ आहे ते असतात संत आणि सद्गुरू. तुम्ही संत माय बाप कृपावंत. बरं, संतांना आई म्हटलं आणि बापही म्हटलं, दोन्ही अनुषंगाने तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलंय. आता आईचा विचार केला तर तुकोबारायांनी सुंदर वर्णन केलंय. पाठामध्ये गुरुवर्य बाबा सांगत असतात की आई फक्त आपल्याला उदरामध्ये 9 महिने पोटामध्ये ठेवते आणि त्या 9 महिन्यानंतर का होईना पोटाच्या बाहेर आपल्याला यावंच लागतं. ती झाली आई. दुसरी एक जगाची आई अशी सांगितली की संपूर्ण जगाचे अपराध स्वतःच्या पोटामध्ये घेते, ते मात्र विश्वमाऊली ज्ञानोबाराय विठ्ठल. पण ज्ञानोबाराय असतील आदू करून सर्वच साधू संत आहे, काय त्यांच्या ठिकाणी वात्सल्य भाव आहे तसं वर्णन करणं आपल्याला शक्य नाही. बरं, माझ्या वाणीला तरी शक्य नाही. ज्या वेळेस ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीवरती चिंतन करतात आणि चिंतन करत असताना ज्ञानोबाराय बोलतात, एरवी मी तरी मूर्खो जरी झाला अविवेको, तरी संत कृपा दीपको सजोळू असे. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्यासारख्या मूर्खाने मी काय वर्णन करावं. बरं, हे ज्ञानोबारायांचे शब्द आहे, आपण काय वापरायचं आपल्या करता. विठाल संतांच्या ठिकाणी हाच वात्सल्य भाव आणि हीच कारुण्यता महत्वाची आहे. त्याकरता ते संत आहेत. संतांमध्ये ना आपल्यामध्ये काय बदल हो. संत कसे ओळखायचे? आमचे गणेश महाराज सुंदर चिंतन करतात त्याच्यावरती, संतपर अभंगावरती. ज्यावेळेस चिंतन करत असताना पाठामध्ये आम्हाला परीक्षेच्या वेळी अभंग आले. संतपर प्रकरणातील ज्यावेळेस आम्ही चिंतन करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की संत कसे ओळखावे. संत ओळखण्याचा पहिला एक तुम्हाला उपाय सांगतो. त्यांच्या कृतीतूनच संत कसे असतात हे आपल्याला लक्षात येतं. बरं, एखाद्या महात्म्याकडे गेल्यानंतर, बरं तुम्ही उत्तरेला जा किंवा इतर कुठेही आश्रमामध्ये गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर एखाद्या संन्यासाचं जीवन बघितलं, एखादा महात्मा क्रोधित असेल त्याला तुम्ही काय उपमा देताल? तो महात्मा क्रोधित आहे, रागीट स्वभावाचा आहे, हे आपल्याला त्याच्या कृतीमधून लक्षात येतं. बरं, एवढं साधं सोडून द्या. सद्गुरू बाबांचा जर विचार केला, देवगडचे बाबांचं जीवन सहज आपल्याला कृतीमधून दिसून येतं. बाबांच्या ठिकाणी किती शांतता आहे, किती कारुण्यता आहे, किती प्रसन्नता आहे, किती चैतन्य आहे. बाबांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला सगळं लक्षात येतं. दर्शन प्रशस्ती आहे पुण्य पुरुष ज्ञानोबाराय सांगतात. पण त्यांच्या दर्शन मात्राने हे आपल्याला ते सगळं लक्षात येतं. विठाल विठाल. पण दिसण्यामध्ये तुमच्या आणि आमच्यामध्ये त्यांच्यात फार बदल नसतो. आपला जसा देह आहे तसं त्यांचाही देह आहे. आपल्याला जसे हात आहे तसे त्यांनाही हात आहेत. आपल्याला जसे डोळे आहेत तसे संतांनाही डोळे आहे. फरक काहीच नाही. फरक फक्त आपल्या कर्तृत्वाचा आहे. संत हे जगाच्या उद्धाराकरता तळमळ करतात आणि आपल्यात मात्र फरक असा आहे, आपल्याला स्वतःच्या सुद्धा उद्धाराची चिंता नसते. विठ्ठल विठ्ठल. पण कितीतरी प्रकारे आपल्याला संतांचं वर्णन करता येईल. बरं, प्रामुख्याने विषय असा येतो की संतांना आई का म्हणतात? तुम्ही संत माय म्हणजे आई. आईचा विचार केला तर जगाच्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या ठिकाणी तो वात्सल्य भाव किंवा तो मातृत्वाचा भाव तोही ज्ञानोबारायांच्या ठिकाणी होता आणि बापाचा भाव तोही ज्ञानोबारायांच्या ठिकाणी होता. ते नामदेवरायांच्या काही प्रमाणानुसार मी तुम्हाला तो सांगणार आहे. प्रथमतः ज्ञानोबारायांच्या ठिकाणी मातृत्वाचा भाव का होता? वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर नेहमी एक उदाहरण सांगायचे की एखाद्या मुलाशी जर आई व्हायचा असेल, तो गर्भधारण करण्याकरता वयाचे 18 वर्ष पूर्ण लागतात. परंतु अखंड योग साधना करून, अखंड ब्रह्मचारी व्रताचं पालन करून एक 16 वर्षाचा मुलगा विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगाची आई होतो. याच्यापेक्षा मोठा संतांचा चमत्कार नाही. विठाल विठाल.
वयाच्या 16व्या वर्षी संपूर्ण विश्वाची आई ज्ञानोबारायांना म्हणतात. आपण सहज कोणालाही म्हणतो माऊली. आता वारीमध्ये गेल्यानंतर चला माऊली पुढं, या माऊली मागं, नेहमी माऊली माऊली आपण म्हणत असतो का? ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात म्हणून आपण माऊलीचं नामस्मरण करतो. हा झाला संतांच्या ठिकाणचा मात्सल्य भाव. आईचा भाव संतांच्या ठिकाणी आहे. बापाचा विचार केला तर ज्या वेळेस ज्ञानोबा समाधीस्थ झाले त्यावेळेस नामदेवरायांनी ते केलेलं वर्णन आहे. ज्ञानोबाचा हात विठाल विठाल नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. म्हणून बाप आपल्याला या ठिकाणी शब्द घ्यायचा आहे. पण नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना बाप का म्हटलं? नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. दोन देवनिवृत्ती यांनी धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैसावा. हा, ते प्रमाण नाही. या ठिकाणी आपल्याला चिंतनाकरता जे प्रमाण आहे, नामा म्हणे आता लोपला दिनकर आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, ही अभंगाची सुरुवात आहे. परंतु बाप हा शब्द आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. ज्ञानोबारायांना नामदेवरायांनी बाप का म्हटलं? याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबाराय कर्तृत्वाने हे परिपूर्ण आहेतच. आईला फक्त मुलाच्या जेवणाची चिंता असते, परंतु संपूर्ण कुटुंबाची जो जबाबदारी घेतो कर्तृत्वाने ते वडील असतात, म्हणून त्यांना आपण सहज बाप म्हणतो. तसं ज्ञानोबाराय कर्तृत्वाने ही परिपूर्ण आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानोबारायांनी जर कर्तृत्व त्यांच्या ठिकाणी नसतं तर एवढा विश्वासारखा प्रसिद्ध ग्रंथ किंवा सगळ्यात पवित्र असणारा ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केला नसता. जगाची तळमळ ज्या बापाला आहे ते विश्वमाऊली ज्ञानोबाराय. पण जगाच्या उद्धाराकरता जगाच्या बापाने त्या ग्रंथाची निर्मिती केली. विठ्ठल. पण या ठिकाणी अभंगावरती चिंतन करत असताना असं आपल्याला लक्षात येतं की तिन्ही अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलं आहे. एक आहे गुणाचं वर्णन, दुसरं आहे कर्तृत्वाचं वर्णन, आणि तिसरं जे आहे संतांचं महात्म्य. तिन्ही प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पण शेवटच्या चरणाचा जर अभंगाचा विचार केला तर काही ठिकाणी अभंग खालून सोडवण्याकरता प्रयत्न करतात. खालून म्हणजे अभंगाच्या जे शेवटच्या चरणात असतो तो त्याचा संपूर्ण अर्थ असतो. काही अभंगामध्ये, या अभंगामध्ये सुरुवात करताना असं सांगितलंय, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जगी संतजन. ते संतजन कोण आहेत आणि ते जगामध्ये आल्यानंतर काय करतात? तर अवतार तुम्हा नाही वाढावया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. या जगामध्ये आल्यानंतर तुमच्या आमच्यामध्ये भक्तिभाव ते उत्पन्न करतात. मग भक्तिभाव उत्पन्न जर करायचा असेल त्यांना अवतार घ्यावाच लागतो. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धरावे जण आणि जड जीवा. मग आपल्या उद्धाराची ज्यांना तळमळ आहे ते कोण आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. विठ्ठल. आता एखाद्या आईचं लेकरू आहे, ते शाळेमध्ये जात नसलं, शाळेत सकाळी सकाळी, आता तर थंडीचे दिवस आहे, लेकराचा सोडा आमचं इथेच आहे. लेकराचा जर विचार केला तर लेकरू पलंगावरती असतं, ते उठत नाही. आई म्हणते बाबा उठ, आज कालच 26 जानेवारी झाली, तुला लवकर शाळेमध्ये जायचंय. तो म्हणतो आई फक्त 5 मिनिटं झोपू दे. आई म्हणते नाही बाळा, 5 मिनिटामध्ये काय झोपणं होतं, लगेच उठ म्हणे, लवकर शाळेत जायचंय. ते तरीही उठत नाही. ते येड्याचं सोंग घेतो. शेवटी आई म्हणते माझं बाळ हुशार आहे, त्याच्यासारखं हुशार आपल्या गावात कोणी नाही, पिंपरीत. मग असं कळल्यानंतर ते येड्याचं सोंग घेईन का? त्याला कळलं माझ्या गावामध्ये माझ्या एवढं हुशार कोणी नाही, मी लवकर उठलं पाहिजे आणि शाळेमध्ये गेलं पाहिजे. ते लगेच उठतो आणि शाळेमध्ये निघून जातो. का? आईने त्याला हुशार म्हटलंय. तसं संतांचा विचार केला तर काही अभंगामध्ये संतांनीही आपल्याला हुशार म्हणण्याकरता ती उपमा दिली. उठा उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. बाबा हो, साधू संत हो उठा. या ठिकाणी गमतीचा विषय असा आहे, साधू संतांना उठण्याकरता सांगतात. बरं, साधू संत काही उशिरा उठतात का? नाही ना. उठा उठा साधू संत साधा आपुले हित. जे उशिरा उठत असतील ते साधूच नाही, आपच्या सकट. आपण सगळेच आलो त्याच्यामध्ये, माझ्याही सकट.
हो, उठा उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. हा नरदेह निघून जाईल बाबा. सगळ्या योनीमध्ये फक्त हाच एक देह श्रेष्ठ आहे, जेणेकरून संतांचंही दर्शन होतं आणि परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून तू काय केलं पाहिजे, आपलं जे साध्य साधन आहे ते तू साधून घेतलं पाहिजे. मग साधू संतांनी ही उपला आपल्याकरता दिलेली आहे. साधू संत म्हणजे कोण, आपण. आपल्यावरती साधू संतांची जबाबदारी येते आणि ते जसं वागतात तसं आपण वागण्याचा प्रयत्न करतो आणि परिणाम आपलाही जीवाचा उद्धार होतो. विठाल. पण असं जे जीवन आहे ते संतांचं अलौकिक असं जीवन आहे. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. संत हे जगत उद्धाराकरता हे तळमळ करत असतात. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा विचार केला तर पूर्वीच्या 10, 20, 30, 40 वर्षापूर्वीच्या कालावधीचा विचार केला, त्या कालावधीमध्ये वाहनांची एवढी सोय होती का? नव्हती. बाबा अनेक गावी पायी फिरायचे, माधुकरी मागायचे आणि त्या माधुकरी मागून बाबांनी एवढं मोठं वैभव उभा केलं. हे आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाने सहज सिद्ध होतं. म्हणून संत हे कर्तृत्वाने हे परिपूर्ण आहेत. बाबांना काय गरज होती? बाबांना ते स्वतः करता निर्माण करायचं होतं का? नाही ना. ज्या ठिकाणी संत अवतरित होतात त्या ठिकाणी अवतार घेतल्यानंतर संत हे त्या पदाला प्राप्त झालेलेच असतात. परंतु संपूर्ण जगाच्या उद्धाराची तळमळ मात्र संतांना असते. तशी तळमळ समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांना होती. जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, संताच्या विभूती, संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, संतांच्या कल्याणा, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा, देह कष्टविते परोपकारे, देह कष्टविते परोपकारे, देह कष्टविते परोपकारे, देह कष्टविते परोपकारे. कायवानु आता, कायवानु आता, न पुरे वागे, न पुरे वागे, न पुरे वागे. कायवानु अहो, त्यांच्या ठिकाणी आहे जगताविषयी. जो अभंगामध्ये तुकोबारायांनी चिंतन केलंय, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तर अभंगामध्ये हे किसनगिरी जे ग्रंथाचा जर आपण विचार केला तर वैकुंठवासी गुरुवर्य महाराजांनी सुंदर त्याचं वर्णन केलंय. किसनगिरी आमची माय. हे बाबांना सुद्धा आई या शब्दाने संबोधलं गेलंय. आणि तुकोबारायांच्या अभंगाचा विचार केला तेही आपल्याला लक्षात येते, तुम्ही संत माय. विचार करा, ज्या तुकोबारायांनी साधू संता करता जे वाक्य वापरलं किंवा जी रचना केली संतांच्या जीवनाविषयी, तीच रचना वैकुंठवासी नासिकेत बाबांनी केली. यावरून त्यांचं कर्तृत्व आपल्याला दिसून येतं. म्हणून कर्तृत्वाने हे किती परिपूर्ण, शास्त्राने हे परिपूर्ण, भक्तीने हे परिपूर्ण, दोन्ही अंगाचा जर विचार केला तर संत हे कुठल्याही गोष्टीत अपूर्ण आपल्याला कधीच दिसून येत नाही. विचार करा, आपल्याला साधं एखादी कविता लिहायची असेल तरी काही आठवत नाही, काहीच आठवत नाही. सुरुवात कशी करावी हे आपल्याला आठवत नाही. एक वही लिहिण्याकरता घेतली ना, पहिलं पान फाडून टाकतो, दुसरं लिहिलं ते चुकलं का तेही फाडून टाकतो. पण संतांचा विचार केला, संत जिथं जातात जे बोलतात ते वाक्य तयार होतं. हा संतांचा आणि आपला फरक. विठाल. असं संतांचं जीवन होतं. आपल्या जीवनाचा विचार केला तर 10 ठिकाणी आपण आता जग जरा बदलत्या काळानुसार चांगले झाले, सुख सुविधा सगळ्या चांगल्या आहेत. साधकीय अवस्थामध्ये गुरुवर्य कुरेकर बाबा पाठामध्ये सांगायचे की साधकीय अवस्थामध्ये साधकाने काय केलं पाहिजे. साधना करत असताना साधकाने अवस्था निर्माण करावी आणि ज्या दिवशी अवस्था निर्माण झाली व्यवस्था आपोआप तयार होते. परंतु अगोदर व्यवस्था बघितली तर अवस्था कधीच तयार होत नाही.
विठ्ठल. आता कुठेही दर्शनाला गेल्यानंतर साधकाचा पहिला नेम काय, दर्शनाला गेल्यानंतर मंदिरामध्ये साष्टांग दंडवत घालायचा. पण आताचे साधक आमच्यासारखे कपडे मळाले म्हणून साष्टांग नमस्कार तोही करणार नाही. पण व्यवस्था बघितली म्हणून अवस्था निर्माण होत नाही. संतांनी अगोदर अवस्था निर्माण केली आणि आपोआप जग त्यांना मानायला लागले. तुकोबारायांचा विचार केला तर वाऱ्या हाती माप, चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. त्यांना काय व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे वापरायची गरज होती का? त्यांना त्यांचे आज इकडे कार्यक्रम आहे, उद्या तिकडे याची स्टेटस लावायची त्यांना गरज नव्हती. का? त्यांचा प्रचार प्रसार अगोदरच झालेला होता. तुकोबारा एखाद्या ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर नुसतं परिसरात नाही, आजूबाजूचे जेवढे काही परिसर आहे सगळे लोक तुकोबारायांचं नाव ऐकून कीर्तना करता यायची. आता परिस्थिती वेगळी. आता कीर्तनकार बघून कीर्तनाला येतात. विठ्ठल. तो दोष लोकांचाही नाही, तो दोष आपलाच आहे. संतांचा विचार केला तर संत हे परिपूर्ण आहेत. मग जगाच्या कल्याणाकरता संतांचा अवतार का झाला? उद्धाराची, आपल्या उद्धाराची तळमळ. त्यांना काय, बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून त्यांना हे जगाचे झालेले हाल अपेक्षा हे काहीच बघवत नाही. कशाच्याही उद्धाराची तळमळ नसताना जो जीव आहे बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, लागला तो लाग सांडोनिया. हा, अनेक जण साधक असतील, मनुष्य असेल, या ह्य लोकातली जेवढे काही जीव आहे अनेक जण त्या भगवंताच्या नामाने तरुण जाण्याकरता निघालेत. परंतु त्यांचा थांगपत्ता लागला नाही, ते कुठं बुडाले. परंतु अशाही अवस्थेमध्ये जो एखादा महात्मा फक्त परमात्म्याचं चिंतन करतो तो मात्र त्या स्थितीपर्यंत जातो, भगवत प्राप्ती त्याला होते. स्वतः परमात्मा गीतेमध्ये सांगतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कष्टिन माम वेत्ति तत्वतः. त्याचा विचार केला तर हजारो मनुष्याणाम सहस्रेषु म्हणजे हजार, अशा अनेक लोकातून फक्त एखादाच भक्त त्या स्थितीपर्यंत जातो. आणि ती स्थिती ज्यांनी निर्माण केली ते आहेत तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. विठ्ठल. मग पूर्वी कुरेखर बाबा सांगायचे, ज्या वेळेला वारकरी संप्रदायाची जोग महाराजांनी स्थापना केली, वास्तविक पाहता वैष्णव संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायाचे जे अग्रगण्य आहेत ते कोण आहेत? ज्ञानोबाराय आहेत आणि तुकोबाराय आहेत. दोन्ही वैष्णव संप्रदायाचे अग्रगण्य स्थानी संत आहेत. परंतु त्या संतांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारे सद्गुरू जोग महाराज आहेत. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजांनी हजारो विद्यार्थी तयार केले. मामासाहेब दांडेकर असतील, मारुतीभाऊ गुरव असतील, बंकट स्वामी असतील, असे अनेक शिष्य तयार केल्यानंतर त्या पुढीने पुढचेही शिष्य तयार केले. विठ्ठल. विठ्ठल. आता ज्यांचं आगमन झालं आपले गोपालगिरी बाबा, तेही कीर्तना करता उपस्थित झाले. इकडं आमचे पेचे महाराज तेही या ठिकाणी आले, त्यांचं नाव राहिलं होतं. तिकडं आपले योगी बृहस्पतीनाथ बाबाजी तेही या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठल. विठ्ठल. जगाच्या उद्धाराची तळमळ ही संतांना आहे. जोग महाराजांनी ज्या वेळेस वारकरी संप्रदायाचे जे अग्रगण्य आहेत ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांचा प्रचार प्रसार जोग महाराजांनी चालू ठेवला, नवे नवे वारकरी संप्रदायाचे जे ज्येष्ठ आहेत ते नेहमी विचार करतात, जोग महाराज दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात ज्ञानोबाराय सुद्धा वारकरी संप्रदाय वाढवण्याकरता आले. विठ्ठल. विठ्ठल. मग जोग महाराजांपासून आलेली ती परंपरा आहे. मामासाहेब दांडेकर असतील आणि आताचे सगळ्यात ज्येष्ठ असतील, श्रेष्ठ असतील, परमश्रद्धेय गुरुवर्य कुरेकर बाबा. वारकरी संप्रदायामध्ये, वैष्णव संप्रदायामध्ये अशी जी काही महत्वाची विभूती आहेत त्यांच्यामुळं काय आहे, वारकरी संप्रदाय टिकून आहे.
कलियुगाच्या ओघामध्ये, या कलीच्या प्रवाहामध्ये आपल्यासारखे लोकांनी फार कलंक लावलाय वारकरी संप्रदायाला. ज्यांचा अधिकार नाही तेही कीर्तन करतात, पण आमचाही अधिकार नाही. सद्गुरू बाबांनी, जोग महाराजांनी कृपा केली म्हणून उभं राहिलो, नाही तर आम्ही कीर्तन करण्याच्या सुद्धा पात्रतेचे नाही आहोत. कोणीच नाहीये. महाराज म्हणजे फक्त जगद्गुरु तुकोबार आहे. जगाचा विचार केला, खऱ्या उद्धाराची तळमळ त्यांना आहे हो. आपल्याला काय तळमळ आहे? आपली तळमळ फक्त 2 तास झाल्यानंतर आपलं कधी भरण पोषण होतंय याच्यावरती आपली तळमळ आहे. आणि ते भरण पोषण झाल्यानंतर घरी जाऊन आपल्याला भरण पोषण करावं लागतं. पोटासाठी संत, कली झाले बहुत. म्हणून खऱ्या उद्धाराची तळमळ आपल्याला नाहीये. जगामध्ये अनेक साधू आपण लक्षात घेऊ, परंतु खऱ्या उद्धाराची तळमळ ज्यांना आहे ते फक्त संत असतात, आणि त्यांनाच सद्गुरू म्हणावं, आणि तेच जगाचे आई वडील आहेत. म्हणून तुकोबारा हे चिंतन करताना तुकोबारांच्या लक्षात आलं, आणि तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात त्याचं तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप विठाल विठाल. माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो. म्हणून कीर्तना करता उपस्थित गुरुवर्य हजारे बाबा, जोंधळे बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. पण तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये विचार करत असताना म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो. म्हणून संत हे मायही आहेत आणि बापही आहेत. माझ्यासारखा पतित त्यांच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही, हे तुकोबाराय म्हणतात.
बरं तुकोबाराय त्यांचं वर्णन करू शकत नाही का हो? विचार केला तर तुकोबाराय त्यांचं वर्णन करू शकतात. तुकोबारायांचा तो अधिकार आहे आणि त्यांचा महिमा फक्त तुकोबारायांना कळतो. आपल्याला त्यांचा महिमा कळू शकत नाही ना आपली ती पात्रताही नाही. संतांचा महिमा संतची जाणती दुर्लभ या गती अनेकांची, म्हणून त्यांचा महिमा हा संतांना कळतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणून त्याचा जर विचार केला तर जगाच्या उद्धाराची तळमळ ही संतांना आहे, म्हणून ते आई आहे आणि बाप आहे. दोन्ही अनुषंगाने तुकोबारायांनी संतांचा विचार केला तर हे हुबेहूब संपूर्ण अभंगाचं चिंतन आपल्याला ज्ञानोबारायांचा विचार करता येतो. का या साधकाने या भवसागराच्या दुःखातून तरुण गेलं पाहिजे ही कळवळ ज्ञानोबारायांना आहे. पण अभंगामध्ये आपल्याला चिंतन ते मी लक्षात येतं. साधकांचा माय बाप दरुशन हरे ताप, साधकांचा माय बाप दरुशन हरे ताप. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशन हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. म्हणून साधकांचे आई आहेत ज्ञानोबाराय. आपल्या साधकाने तरुण गेलं पाहिजे. पण साधना करत असताना ज्यावेळेस स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ह्या गुरुवारांची कृपा झाली आणि त्या अवस्थेमध्ये राहण्याचा योग काही वर्ष आम्हाला याला. विठ्ठल आत्ताच कीर्तनाकरता त्यांची उपस्थिती आहे परमपूज्य मधमेश्वर संस्थांचे ऋषीनाथ बाबा, ते या ठिकाणी आलेत. आपले सेवानाथ बाबा तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्या उद्धाराची तळमळ जशा आपल्या स्वतःच्या मुलाची तळमळ आई वडिलांना असते तशी जगाच्या उद्धाराची तळमळ संतांना आहे ना. संत हे आई आहे आणि बापही आहेत. बरं आपल्या साधकाने तरुण गेलं पाहिजे. मग तुम्ही विचार करताना आपण का तरुण गेलं पाहिजे तर आपल्या ठिकाणी अज्ञान आहे आणि या अज्ञानाचं रूपांतर संत हे ज्ञानामध्ये करत असतात. जे अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया तो सुदीनू करी ज्ञानिया सोबोधाचा ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून देणारे हे संत आहेत. ज्या ठिकाणी आपलं अज्ञान निघून जातं त्यावेळेस आपल्याला त्या भगवत स्वरूपाची जाणीव होती आणि त्या भगवत स्वरूपाची जाणीव होण्याकरता सुद्धा स्वतः परमात्म्यानेच आपल्यावरती कृपा करावी लागते. अन्यथा त्या स्वरूपाची त्या भक्तीची जाणीव आपल्याला ही होत नाही किंवा नवे नवे त्याचं वर्म आपल्याला कळतं तेही सुद्धा आपल्याकडनं घडत नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडेल ठाई. ज्यावेळेस भगवान नारायणाने त्या परमात्म्याने जर कृपा केली तर हे आपल्याला कळतं, नाही तर अन्यथा आपल्याला या भक्तीचं स्वरूप कळत नाही. संपूर्ण जगाकडे बघितलं हे वासनेने काम क्रोधाने भोगाने संपूर्ण एक जग भरलेलं आहे. सर्वत्र अज्ञानच आहे. कुठेही आपल्याला ज्ञान बघायला भेटत नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हे सगळं दुःखाने भरलेलं संसार आहे. सुखाचा विचार केला तर सुख आपल्याला शोधून सुद्धा कुठं सापडत नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख हे पर्वता एवढे. पर्वता एवढं दुःख आहे आणि तो दुःखाचा पर्वत चढता चढता सुखाचं झाड तुम्हाला कुठं सापडतं का?
कुठं सापडत नाही ना. सापडलं तर मला सांगा, मी त्या झाडाखाली बसायला येतो. विठाल बरं, आपल्याला याची प्राप्ती होते असं नाहीये. जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत या स्वरूपामध्ये राहण्याचा अधिकार आपल्याला आहे, तोपर्यंत ते स्वरूप कळतं. पण ज्या दिवशी आपल्या पुण्याची समाप्ती होते, त्याचा क्षय होतो, आपल्याला मात्र त्या स्वरूपाशी जाणीव राहत नाही. एखाद्या चिरंतन कालानंतर एखादा साधक ती साधना करून त्या भगवत स्वरूपाची प्राप्ती जरी केली, परंतु नियमितपणे जर त्याचा नित्यनेम नसेल तर त्याचा पुण्याचा क्षय झाल्यानंतर त्याला सुद्धा दुःख भोगावं लागतं. हे झालं जीवाचं. संतांचं देवाचीही तीच परिस्थिती आहे. देवाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाऱ्यांनी केलं, मग पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पण त्यांचा सुद्धा पुण्य संपल्यानंतर, पुण्याचा क्षय झाल्यानंतर त्यांना सुद्धा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. त्यांच्या ठिकाणी दुःख नाही का? त्यांच्याही ठिकाणी दुःख आहे. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, अरे सांडोणी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करीती भजन, ते देवच मृत्यूग्रस्त जाण मा भज त्यांचे मरण कोण वारे. जे देव आपल्या स्वतःच्या मृत्यूने ग्रसलेले आहेत, मला सांगा ते आपल्याला कसं वाचवतील? ते आपल्याला वाचवणार नाहीत. आपल्याला वाचवणारे फक्त संत आहेत. ते मी तुम्हाला दोन्ही उदाहरणाने पटवून देतो. परमात्मा सुद्धा आपला उद्धार करू शकत नाही. परमात्मा जर जीवाच्या उद्धाराकरता आला असता, त्याचं प्रामुख्यानं कारण असं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. धर्माची संस्थापना करणं परमात्मा येतो, किंवा ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते त्या त्यावेळेस परमात्मा अवतरित होतो. कशा करता अवतरित होतो? एक तर एखाद्या दृष्ट व्यक्तीने, एखाद्या राक्षसाने संपूर्ण जगाला त्रास दिला, सज्जन लोकांना, साधूला त्रास दिला, त्यांचं निर्दलन करण्याकरता परमात्म्याला यावं लागतं. किंवा आपल्या भक्ताने जर चिंतन केलं, त्या भक्ताच्या उद्धाराकरता तरी परमात्म्याला यावं लागतं. या दोघाकरताच परमात्मा येतो. आणि आपल्यासारखे दोन्ही करत नाही. आपल्यासारखे कधी तो परमात्मा येलो? आपल्यासाठी फक्त संत येणारे आहेत. का संतांना आपल्या उद्धाराची तळमळ आहे? जड आणि जीवाची तळमळ फक्त संतांना आहे. वास्तविक पाहता विचार केला तर भगवान परमात्म्याने एखाद्यावरती कृपा केली, तो भक्त तरुण जातो. एखाद्यावरती अवकृपा असली, त्याला मारण्याकरता परमात्मा आला. परमात्मा आला ना हो मारण्याकरता. परमात्म्याच्या हाताने जर मरण येत असेल तर त्याचाही उद्धार झालाच की नाही? झालं ना. विठाल अभंगामध्ये तुकोबारांनी सुंदर वर्णन केलंय. गजेंद्र तो सहस्र वर्षे नकरे जळामाडी पिढीला असे सह हृदय कोणी सांडिले अंतिन साहे वाट पाहे विठो तुझी. कृपेच्या सागरा माझ्या नारायणा तया दोघे जण तारी येले. तुका म्हणे नेले वाहुनी विमान मीही एकोणी विश्वासलो. तुकोबारे म्हणतात, देवा ज्या वेळेस त्या गजेंद्राचा पाय त्या हत्तीच्या तोंडामध्ये अडकला, त्याला सोडवण्याकरता तू आला. त्याचा उद्धार, मकरीच्या तोंडातून ज्यावेळेस गजेंद्राचा उद्धार केला, त्या गजेंद्राला सोडवण्याकरता तू आला. परंतु त्याचा तर उद्धार केलाच केला, परंतु त्या मकराचा सुद्धा तू उद्धार केला. मग त्यांचा जर उद्धार करत असेल तर तुकोबारे म्हणतात, माझ्या सकट जे सामान्य जीव आहे त्यांचा उद्धार तू का करू नये? मग खऱ्या उद्धाराची तळमळ परमात्म्याला आहे की संतांना आहे? आपल्या उद्धाराची तळमळ फक्त संतांना आहे. कारण की त्या आपण ज्या अवस्थेमध्ये राहतो त्या अवस्थेमध्ये संतही गेलेले असतात. आपला विचार केला, आपल्याकडे भरपूर धन आहे, द्रव्य आहे, संपत्ती आहे, संतती आहे, परंतु एवढं सगळं भोगून सुद्धा आपल्याला सुख भेटत नसेल तर आपलं जीवन कुठंतरी अडकत राहतं, किंवा आपल्याला काहीतरी त्याचं कधी ना कधी वाईट वाटतं. संतांच्या जीवनात ती परिस्थिती आली नाही का? आली ना. तुकोबारायांचा विचार केला तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. तुकोबारायांच्या घरामध्ये अन्न नाही खाण्याकरता, तरी सुद्धा परमात्म्याचं भजन तुकोबारायांनी कधी चुकवलं नाही. तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आणि आपली एखादी दिवाळी चांगली नाही गेली तर आपण देवाला दोष देतो. बरे झाले देवा निघाले दिवाळे. आपलं दिवाळ आहे का महाराज?
खाण्याकरता सगळं चांगलं आहे. पूर्वी परिस्थिती अशी होती, खाण्याकरता अन्न मिळत नव्हतं, अन्नाचं कण घरामध्ये नव्हता. काय होतं खाण्या, एक परिस्थिती अशी निर्माण झाली पूर्वी, तेही नेहमी ज्येष्ठ लोकांकडून उदाहरण ऐकायला मिळतं. अशी परिस्थिती निर्माण झाली, ज्यांना हजारो हजारो एकर जमिनी, अन्न पाण्यापासून त्या जमिनी दान देऊन त्याचं अन्न घ्यावं लागलं. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करायचं जीवानं. म्हणून हे जे त्रिकाली बाधित संतांचं वचन आहे ते कधी खोटं ठरत नाही. आपल्या उद्धाराकरता फक्त नामच आणि संत संगती आपल्याला तारू शकते, अन्यथा आपल्याला कोणीही तारू शकत नाही. ज्ञानोबा स्वतः सांगतात, बाबा कोण येणार आहे तुला वाचवण्याकरता, आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे विठ्ठल. पण या संसार सागरातून जर तरुण जायचं असेल, पहिला मुद्दा एक, त्या संतांना अगोदर भेटावं लागेल, मग त्या स्वरूपाची प्राप्ती होते. संतांशिवाय त्या स्वरूपाची प्राप्ती सुद्धा होत नाही. आणि त्या संत संगतीचे सुख आहे ते अलौकिक अशा प्रकारचं आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही जेते, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. हो, कलियुगामध्ये साधू तेच थोर ज्यांना आपल्या उद्धाराची तळमळ आहे. विठ्ठल. म्हणून आपण व्यवस्था पाहतो, म्हणून अवस्था आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही. सद्गुरु महाराजांचा आज 14वा पुण्यतिथी महोत्सव आहे. पूजेकरता ज्यावेळेस देवा आले, ब्राह्मण देवा आल्यानंतर त्यांना मी आसन बसायला दिलं. आसन बसायला सांगितलं, महाराज कशाला आसन, संतांची सेवा आम्हाला करायची म्हणे. कोणी सांगितलं? ब्राह्मण देवाने सांगितलं. संतांची सेवा करायची, बरोबर, हे कशा करता? त्यांनी सांगितलं, महाराज एक काळ असा होता, महाराज श्रीमद भागवत कथा करायला ज्यावेळेस आमच्या जवळ यायचे त्यावेळेस ते आसन बिसन काही मागत नव्हते. जिथं बसन तिथंच त्यांचं नाम संकीर्तन चालू करायचे. पण जगाचे उद्धर तळमळ त्यांनाही. त्यांनी जर व्यवस्था बघितली असती तर ही अवस्था निर्माण झाली नसती. म्हणून अवस्था निर्माण होण्याकरता व्यवस्था माणसाने बघू नये. व्यवस्था कशी निर्माण होईल? मग 14 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या पुण्यतिथी महोत्सव करता सद्गुरु स्वामीजी आपल्यासारखे साधू संत आणि गुरुवर्य बाबा या ठिकाणी येत असेल तर त्यांचं कार्य हे अलौकिक आहे. काही ठिकाणी जर बघितलं तर घरामध्ये आपले मुलं स्वतःच्या वडिलांचं किंवा आईचं श्राद्ध करण्याकरता सुद्धा पुढे येत नाही. आणि 14 वर्ष संतांची पुण्यतिथी अखंडपणे अविरतपणे भक्तांच्या सहकार्याने महाराजांच्या परिवाराने चालू ठेवली. हे संतांचं असलेलं अलौकिक तत्व आहे. पण जगाच्या संत कुठपर्यंत असतात ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलंय. संस्थेमध्ये पाठामध्ये गुरुवर्य सांगत असतात. ज्ञानोबारायांविषयी जर वर्णन करताना ज्ञानोबारायांचा विचार केला तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा आहेत असं नाही. वर्णन कसं केलं लक्षात घ्या. जोपर्यंत माझे ज्ञानोबा आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे. संतांची कीर्ती ही अजरामर आहे, तिला कधीही बाज नाही. उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. विठ्ठल. अशी कीर्ती संतांची. त्यांच्या कीर्तीने त्यांच्या कर्तृत्वाने संपूर्ण जगामध्ये त्यांनी परमात्म्याचं नामस्मरण केलं. संपूर्ण जगाला त्यांनी भगवंताच्या नामाने ढवळून काढण्याची ताकद ही संतांमध्ये आहे. हरी हरी भजनी हे ढवळीले जग, 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 हरी भजनी हे चुकविला लाग कळी काळासी, चुकविला लाग कळी काळासी, हरी भजनी हे ढवळीले जग.
हरी भजनी हे ढवळले जग. संतांमध्ये एवढी ताकद आहे, संपूर्ण विश्व त्या परमात्म्याच्या व्यापकाने संत हे भरून काढतात. म्हणून देवाच्या अगोदर सुद्धा कोण श्रेष्ठ असेल तर संत हे श्रेष्ठ आहेत. हो, तुकोबारे म्हणतात तो परमात्मा आणि संत हे वेगळे नाहीयेत. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा. तुकोबारे विठोबाचा सा प्रेम आपणच देव आपणच देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाचे देव होय गुरु. हो, संत हे देवापेक्षा कमी नाहीत, संत हे श्रेष्ठ आहेत. देवापेक्षाही संत हे श्रेष्ठ आहेत. का संतांच्या ठिकाणी ते श्रेष्ठत्व निर्माण झालं? स्वतः परमात्मा ज्यावेळेस तुकोबाराय वारीला आले आणि वारीला आल्यानंतर तुकोबाराय ज्या वेळेस माघारी फिरले त्यावेळेस परमात्मा तुकोबारायला म्हणतात, तुकोबारायचा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा झालेला तो संवाद आहे. परमात्मा सांगतो, तुकोबाराय ज्या वेळेस तुम्ही आम्हाला भेटण्याकरता येतात, आमच्या दर्शनाकरता येतात, त्यावेळेस आम्हालाही तुमचं दर्शन होतं. परंतु ज्या वेळेस तुम्ही आम्हाला सोडून जाता ना, त्याचा विरह मी माझ्या शब्दात सुद्धा पूर्ण करू शकत नाही. कोण बोलतोय? स्वतः परमात्मा तुकोबारायला सांगतात, तुकोबाराय देवाला देव पण सुद्धा ज्यांच्यामुळे आलं ते संतामुळे आलं. बरं, त्या परमात्म्याला आपण कधी ओळखलं असतं? त्या सदग्रंथ आपल्याला कधी कळाले असते? सद्गुरु महाराजांनी किती ग्रंथ निर्माण करून ठेवले. अमृत रामायण असेल, काल भैरवनाथ चरित्र असेल, योगी मनोहरनाथ बाबांचं चरित्र असेल, पुंजाईचं चरित्र असेल, प्रल्हादगिरी बाबांचं चरित्र असेल, कितीतरी संतगिरी बाबांचं चरित्र असेल. सगळे ग्रंथ हे परिपूर्ण केलेत. जर ते ग्रंथ परिपूर्ण केलेले नसते तर मागच्या पिढीला हे संत कळाले असते, आताच्या पिढीला संत कळाले असते का? आता मनोहरनाथ बाबांना आम्ही बघितलं नाही, परंतु महाराजांनी जे वाङ्मय लिहून ठेवलं त्या वाङ्मयानुसार तरी मनोहरनाथ बाबांचं जीवन काय हे माझ्या लक्षात येतं किंवा आपल्या लक्षात येतं. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं जे जीवन आहे ते आज जुन्या पिढीला माहिती आहे. आपल्याला ते जीवन माहिती आहे का? आपल्याला ते जीवन माहिती नाहीये, परंतु सद्गुरू महाराजांनी ते वाङ्मय लिहून ठेवलं म्हणून ते जीवन आपल्याला माहिती आहे. संतांच्या हे जगावरती उपकार आहे. आपल्याला ज्ञानाच्या स्वरूपाची प्राप्ती झालीच नसती. जे आपल्या ठिकाणी जे ज्ञान आहे वारकरी संप्रदायामध्ये जे आपल्याला पुण्याची प्राप्ती झाली ही केवळ आणि केवळ फक्त संतांची कृपा आहे. असे जे संत आहेत ते थोर आहेत. त्यांनी जर अवस्था बघितलीच असती तर हे सगळं निर्माण झालं नसतं. महाराज ज्या ठिकाणी जायचे, कुठेही एखादं झाड दिसू, कुठेही एखादा खडक दिसू, दगड दिसो, कुठेही महाराज त्या ठिकाणी जाऊन बसायचे आणि प्रकृतीमध्ये बघितल्यानंतर पक्ष्यांचा आवाज असेल, स्वतःची आत्मीयता असेल, चिंतन करता करता महाराजांनी संतांच्या सहवासामध्ये राहता राहता वैकुंठ असे वैराग्यमुक्त नासिकेत बाबांनी या संपूर्ण ग्रंथांची रचना केली. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ,
जन जन ते टाळा वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ कन्या भाकरीचे खाणे भाकरीचे कन्या भाकरीचे खाणे गाठी राम नाम नाने गाठी राम नाम नाने वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ सदा जन जन ते टाळ भरालासी पिंगलाया भरालासी पडती पाया वेळोवेळा पडती पाया वैष्णवा म्हणे न लगे काही म्हणे न लगे काही म्हणे न लगे काही चित्त रंगले हरीचे पायी चित्त रंगले हरीचे पायी वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ चला जन जन ते टाळा सदा जन जन ते टाळा वैष्णवांच्या घरामध्ये वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण झुणती किंवा झन झनती टाळ. वैष्णवांच्या घरामध्ये हे सर्वत्र भजन चालू असतं. सद्गुरू वैकुंठवासी वैराग्यमूर्ती नासिकेत बाबांना भजन हे सगळ्यात प्रिय होतं. विजय महाराज नेहमी ते भजन गात असतात, गोड गातात. आताही त्यांनी गायलं. म्हणून भजनामध्ये जी महाराजांच्या ठिकाणी प्रीती होती, भजनाविषयी फार तळमळ होती. म्हणून परिसरामध्ये अनेक काही भजनी महाराजांनी तयार केली. ही महाराजांची कृपा आहे. संतांच्या कृपेने काय होतं तर संतांचे अभंग आपल्याला कळतात. संतांच्या अभंगाचा भावार्थ किंवा त्याचा अर्थ सुद्धा लागण्याकरता फार कठीण आहे. ते संत वचन आहे, आपल्यामध्ये ते पचवण्याची क्षमता नाहीये, परंतु संतांमध्ये ती पचवण्याची क्षमता आहे. ते शब्द ज्या वेळेस सद्गुरूंजवळ बसून श्रवण करतो त्यावेळेस मात्र ते अभंग आपल्याला कळतात, नाही तर अन्यथा आपल्याला अभंग कळत नाही. बरं, ह्या संतांच्या वचनाची एक विशेषता आहे. कितीही मोठा महाराज असला तर त्याने 3-4 दिवसातून का होईना हरिपाठाचं चिंतन केलं नाही. कितीही मोठे ग्रंथ पाठांतर असू द्या, लिहून देतो. मी नाही सांगत, गुरुवर सांगतात पाठामध्ये की त्याला हरिपाठामध्ये पुढचा अभंग कोणताही कधीच आठवत नाही. हे ज्ञानोबरायांचं विशेष आहे. बरं, अतिशय सोपे अभंग आहेत. आपल्या उद्धाराकरता ज्ञानोबरायांनी ज्ञानदेव संघ झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांचा सुद्धा मार्ग काय सोपा होतो हरिपाठाने. हरिपाठ म्हणजे त्या हरीचा पाठ, त्या हरीचं चिंतन, हरीचं स्मरण. मग एवढं सगळं संतांचे जे शब्द आहेत एवढे सोपे आहेत तरी सुद्धा आपल्याला आठवत नाही का? तसा नित्यनेम नाही किंवा त्या शब्दावरती प्रेम नाही आणि त्या शब्दांची साधना नाही. मग संतांची साधना आणि त्यांचे शब्द पचवण्यामध्ये सुद्धा ताकद असावी लागते. विठ्ठल. आणि एखाद्याला जर अहंकार झाला
तो किती अहंकारी असला तर ज्ञानोबा सांगतात, नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हो, म्हणून अहंकार जर त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला. बरं, या अहंकाराचं ज्ञानोबारायांनी वर्णन करत असताना असं सांगितलं, अहंकार काय आहे? अहंकार म्हणजे हा सामान्य माणसाच्या पाठीमागच लागत नाही, ज्ञानी माणसाच्या मानगुटीवर जाऊन बसतो. असे हा अहंकाराचा प्रताप आहे. सामान्य माणसाच्या तो पाठीमागत नाही. ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्या व्यक्तीचा हरिपाठ पाठ आहे. बरोबर, एखादा ज्येष्ठ कीर्तनकार असेल, उत्कृष्ट कीर्तनकार असेल, त्याच्या समोर पुढे हरिपाठ म्हणायला त्याच्याही पेक्षा सुंदर हरिपाठ एखाद्या सामान्य व्यक्तीला म्हणता येतो. याचं कारण एक, ज्ञानोबा यांच्या शब्दाची केलेली साधना, आणि संतांच्या शब्दाची केलेली साधना कधीच वाया जात नाही. विठ्ठल. असे जे संत आहेत ते आपल्या उद्धाराकरता या जगामध्ये अवतीर्ण होतात. अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. म्हणून जड जीवांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. मग या जड जीवांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहेत, तर अवताराचं प्रयोजन काय? मग अवताराला आल्यानंतर संत काय करतात? वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया 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 सुख भक्ती भाव धर्म, वाढवया
दया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारिणाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. संतांचा अवतार कशा करता आहे तर भक्ती सुखाचं जगामध्ये संत हे बीज घालवतच असतात. आणि या जगामध्ये आल्यानंतर संतांचं ते प्रयोजन आहे भक्ती आणि सुख आपल्या अंतःकरणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न हे संत करत असतात. आणि ज्यांची आत्ता उपस्थिती झाली आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य परम श्रद्धेय स्वामीजी या ठिकाणी आलेत. स्वामीजींचं जीवन फार त्यागाचं आहे. स्वामीजींचा विचार जर केला तर संपूर्ण आपल्या जीवनाचा त्याग करून आपलं जीवन सद्गुरू बाबांच्या सेवेकरता स्वामीजींनी अर्पण केले. स्वामीची हा मनोभावा न चुकीचे याची परमसेवा येर तेही पांडवा वाणिज्य करणे. मग त्यांचं वर्णन ज्ञानोबा करतात मला ते शक्य नाहीये. विठ्ठल पण आपल्या दासावरती आपल्या लेकरावरती कृपा करण्याकरता सद्गुरू आई या ठिकाणी आलेली आहे. हा कृपा कटाक्षाने हळीले आपल्या पदी बसविले म्हणून सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी साधू संत मंडळी या ठिकाणी आली. आणि या ठिकाणी संत मंडळी आल्यानंतर कीर्तन करण्याकरता माझा काही अधिकार या ठिकाणी राहत नाही. परंतु सद्गुरूंनी कृपा केली म्हणून या ठिकाणी उभा आहे. वाचोनी पुढे न वाचे न जाणे सेवा ही स्वामीची न ऐसी आमज ग्रंथाची योग्यता काही असे. म्हणून याच्यावरती चिंतन करण्याचा माझा अधिकार नाही. परंतु 10 मिनिटांमध्ये आपण आपली सेवा संपवू. अभंग असा विचार केला तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी परिपूर्ण कर्तृत्वाने संतांचं वर्णन केलंय. जगाच्या कल्याणाची खरी तळमळ संतांना काय आहे किंवा जगाला जर दुःख झालं तर संतांना दुःख होतं आणि जगाला जर सुख प्राप्त झालं त्याचा आनंद मात्र संतांना होतो. त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात. पै पायी काटाने हटे ती व्यथा चिवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. पण जगाला जर दुःख झालं तर संतांना दुःख होतं. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्ञानोबा यांनी दृष्टांत दिलाय. आपण अनवाणी पायाने कुठंतरी फिरायला गेलो आणि पायामध्ये जर काटा घुसला तर काटा घुसल्यानंतर पाणी कुठं येतं डोळ्याला पाणी येतं. तसं ज्ञानोबा सांगतात जर जगाला दुःख झालं तर संतांना दुःखच होतं आणि जगाला जर सुखाची प्राप्ती झाली आनंद मात्र संतांना होतो. विठ्ठल असं हे संतांचं जीवन आहे. मग तुकोबाराने अनेक अनुषंगाने अभंगावरती चिंतन करत असताना ते आपल्याला पटवून दिले. तर संत ही आपली काय आहे आई आहे. आईचा विचार केला तर वात्सल्य भाव आईच्या ठिकाणी आहे. वात्सल्य भाव ही पितृत्वाच्या ठिकाणी आहेच. आई वडिलांसारखं प्रेम हे संत लोक करत असतात. पण जगाची आई विश्वमाऊली ज्ञानोबारांना माऊली म्हणतात म्हणून ती सुद्धा आईच आहे. आपल्या खऱ्या उद्धाराची तळमळ ज्यांना आहे ते आपल्या खऱ्या स्वरूपाचे असणारे आई वडील आहेत. म्हणून संतांचं वर्णन शब्दात वर्णन करणं हे तुकोबाराय म्हणतात मलाही शक्य झालं नाही. कायमी पतित कीर्तिवाणू. जर तुकोबारायांनी त्यांना पतित म्हणावं तर आपण आपल्या करता काय विचार करायचा. पण आपण आपला विचार करू शकत नाही. चरणी ठेवी जे माथा हेची भली. पण त्यांच्या चरणावरती जरी आपलं मस्तक ठेवलं तरी आपलं सार्थकच आहे. विठ्ठल म्हणून तुकोबारायांनी चिंतन करायचं असताना अभंगाचं महत्व आपल्याला पटवून दिलं. संतांचं महत्व आई वडिलांकरता काय आहे तेही आपल्याला पटवून दिलं. बरं नुसताच सिद्धांत सांगितला तर ते परिपूर्ण होत नाही. ज्ञानोबारायांनी ओवी सांगितली ओवीवरती दृष्टांत सांगितला आणि दृष्टांत सांगितल्यानंतर सुद्धा त्याचा सिद्धांत काय आहे हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. बरं गीतेमध्ये स्वतः परमात्मा त्याचं चिंतन करतात. नासतो विद्यते भावो न भावो उदयरोपी. हा विठ्ठल नासतो विद्यते भावो न भावो विद्यते सत उभयरोपी दृष्टवंत त्वनयस तत्वदर्शिभी. दृष्टांत शब्द या ठिकाणचा आपल्याला घ्यायचा आहे. याच्या अगोदरचं जर वर्णन बघितलं ज्ञानोबारायांचं तर या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. पण संत हे व्यापक आहे. त्यांची बघण्याची दृष्टी जगाकडे तशीच आहे. हे विश्वची माझे घर ऐसे मती जयाची स्थिर किंबहुना चरचर व्यापक झाला. विठ्ठल ज्ञानोबाराय
आपल्याला पटवून देतात. संत आपल्याला काय सांगत असतात, आपल्या उद्धाराची तळमळ हे संतांना आहे. मग याचा जर पुढचा विचार केला तर ज्ञानोबारायांनी चिंतन करत असताना त्याचं वर्णन केले. सलिली पय जैसे एक होणी मिनले असे परी ते निवडून राजहंसे वेगळे कीजे. पण ज्ञानोबा सांगतात एखादा आता राजहंसी पक्षी राजहंस नावाचा, आता आपण बगळेच पाहतो सगळीकडे, म्हणजे आपण पांढरे कपडे घातले म्हणजे आपण बगळे नाही. हा राजहंस नावाचा पक्षी तो आता आपल्याला बघायला मिळत नाही. राजहंसाचं वैशिष्ट्य ज्ञानोबारांनी सांगितलंय, त्याच्यामध्ये एवढी ताकद असते, एवढी बुद्धिमत्ता त्याच्या ठिकाणी आहे. दूध वेगळं आणि पाणी वेगळं करण्याची ताकद त्याच्याजवळ आहे. आणि मला तर वाटतं आता प्रत्येक डिग्रीवाले ते प्रत्येक आपले डेअरीवाले आहे का, त्यांनी एक एक राजहंस जवळ ठेवला पाहिजे. राजहंसामध्ये ती बुद्धिमत्ता आहे. पाणी आणि दूध तो वेगळं करतो आणि ते वेगळं केल्यानंतर तसं संत आपल्या जीवनामध्ये विचार करत असताना आपल्याकरता संतांनी ही भक्ती बाजूला काढून ठेवली. आणि योगाचा जर विचार केला तर साधू संतांना हे साधन साध्य काय आहे, शक्य आहे. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा अंता, या दुःखाचा या भागा वाटा आला. म्हणून त्याच्या वाट्याला दुःखच येईल, त्याने योग मार्ग करू नये. म्हणून भक्ती पंत बहु सोपा, आपल्याकरता ही भक्ती सगळ्यात श्रेष्ठ सांगितली. आणि त्या भक्तीचं साधन करत असताना फक्त मनोमार्ग गेला तो तेथेचे मुकला, हरिपाठ शिरवला तुझी धन्य. आपल्या मार्गाने आपल्या स्वतःच्या मनोबलाने आपल्याला ते शक्य नाही. म्हणून संतांचा काय आपल्याला आधार घ्यावाच लागतो. विठ्ठल विठ्ठल. परी येत असे एकेची आधारू, तेनेचे बोले मी सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानोदेव म्हणे. पण ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात, हा सद्गुरूंचा आणि संतांचा काय आहे, मला आधार आहे. आणि असे जे संत आहेत ते श्रेष्ठ आहे. आणि जे श्रेष्ठ संत आहेत त्यांचं वाङ्मय आतापर्यंत आपल्यापर्यंत आलं, ही साधू संतांची कृपा आहे. पाठामध्ये गुरुवर्य बोलत असतात, गुरुवर्य कुरेकर बाबा सांगतात की आपल्या घरामध्ये जी ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी नसून नुसती ज्ञानेश्वरी नाही, साक्षात अमृतवाणीनं ज्ञानोबारांची जी शब्दरचना आहे मग ते साक्षात ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. म्हणून त्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबारांचं दर्शन आपल्याला होतं. नवे नवे ज्ञानोबारांसोबत आपण संवाद करतो. तर आपल्या घरामध्ये गाथा असेल तर तो नुसता गाथा नाही, तर जगद्गुरु तुकोबार आहे. आणि वैकुंठवासी वैराग्यावरती नासिकेत बाबांनी ते समर्थ सद्गुरू किसंगिरी बाबांचं चरित्र लिहिलं. ते नुसतं आपल्याकरता चरित्र नाही, आपण बाबा नाही बघितले, परंतु चरित्राच्या रूपाने सद्गुरू बाबांचं दर्शन आपल्याला होतं. विठ्ठल. हो, संतांचं हे विशेष आहे. त्यांच्या वाणीतून, त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार संपूर्ण जगाला संतांचं दर्शन आणि भगवत स्वरूपाचं दर्शन हे संत हे आपल्याला करून देत असतात. म्हणून त्यांना कुठलीही उपमा दिली तरी ती कमीच वाटते. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. मग या ठिकाणी चंदनाचा जर विचार केला तर चंदनासारखे संत असं म्हणत नाहीत. ज्ञानोबा चंदनासारखे संत असं म्हणत नाही. मग संत कसे आहे, तुकोबा चंदनासारखे संत असं म्हणत नाही, तर चंदनाच्या गुणासारखे संत आहेत. मग चंदनातील जे चांगले गुण आहेत तसे संतांच्या ठिकाणी ते गुण आहेत. मग कितीतरी गुणांनी आपण संतांचं वर्णन केलं, ते आपल्याला शक्य आहे का? शक्य होणार नाही महाराज. संतांचे विचार फार उच्च कोटीचे आहे. जसे विचार ज्ञानोबारांचे, तुकोबारांचे जे विचार होते तेच समर्थ आदी करून सर्व साधू संतांचे तेच विचार आहे. जगाच्या पाठीवर फार दुर्मिळ असे साधू आहेत किंवा संत आहेत, सद्गुरू आहेत की ज्यांना जगाच्या उद्धाराची तळमळ आहे. जगाच्या उद्धाराची, आपल्या उद्धाराची तळमळ आपल्या परिसरामध्ये नवे नवे या विश्वामध्ये आता जर कोणाला असेल तर आपले परमश्रद्धेय शांती ब्रह्मदेव गोडसे बाबा. बाबांशिवाय आपल्या खऱ्या उद्धाराची तळमळ कोणाला नाहीये. बाबांना खऱ्या उद्धाराची तळमळ आहे. बाबांचं जीवन तसं कर्तृत्व परिपूर्ण आहे. परिपूर्ण बाबांचा विचार केला तर एखाद्या महात्म्याकडे बघितल्यानंतर भगवंताचं स्मरण जर आपल्या हृदयामध्ये जर होत असेल तर तो महात्मा कोणी साधारण नाहीये. देवताया जवळ असे पाप नाशे दर्शने, त्यांच्या दर्शनमुक्ताने आपल्या पापाची निवृत्ती होते. असं कर्तृत्व त्यांच्या ठिकाणी आहे. वारकरी संप्रदायाला आदर्शवत ज्यांचं जीवन आहे ते सद्गुरू बाबा. आदर्शवत असणारं जीवन आहे. शांती संपन्नता, वैराग्य निष्ठता, कारुण्यता, ब्रह्मनिष्ठा ज्यांच्या ठाई प्रत्यक्ष रूपाने आपल्याला बघायला मिळते. नवे नवे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे, जगद्गुरु तुकोबारायांचे आदी करून सर्व साधू संतांचे विचार आजपर्यंत सुद्धा ज्यांच्यामुळे प्रभावित आहेत असे आपले सगळ्यांचे सद्गुरू
पूर्वर शांती ब्रह्म बाबा आणि स्वामीजी. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी अभंगामध्ये तेच वर्णन केलंय. स्वामीजी आल्यानंतर थोडं दडपण आलं. आपला काय अभ्यास नाही, जे त्यांच्याकडून श्रवण केलं आणि त्यांनाच आपण काय सांगावं. या ठिकाणी सगळीच गुरुवर्य मंडळी आलेली आहेत. सगळ्यांचा नामूल्यक आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही, कारण की कुणाकुणाचं नाव घ्यावं. सगळे ही श्रद्धायुक्त अंतकरणाने महाराजांच्या पुण्यतिथी करता आलेली भक्त मंडळी असेल, देवगड भक्त परिवार असेल, परिसरातील बहिरवाडी असेल, धामोरी असेल, मडकी असेल, पिंपरी असेल, बकू पिंपळगाव असेल, जाळका असेल, नेवासा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कांचनवाडी भक्त परिवार असेल, अनेक लांबून लावून आलेली मंडळी आहे. धावत्या काळामध्ये आताचा वेळ नसतो लोकांना काही ठिकाणी जाण्याकरता, परंतु अतिशय वेळात वेळ काढून सगळे या ठिकाणी आले. पण सगळ्यांचा नामूल्य करत नाही. कीर्तनाकरता जे उपस्थित आहेत त्यांचं वर्णन शेवटी महाराज करतील. रामनाथ महाराज पवार ते सांगतीलच आपल्याला 2 शब्द या ठिकाणी. परंतु माझंही काही कर्तव्य आहे सगळ्यांचं वर्णन करणं. पण महाराजांचं जसं जीवन होतं, महाराजांच्या जीवनाचा विचार केला तर पर साधनानिष्ठ जीवन होतं. पूर्वी मामासाहेब दांडेकर, गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य, ज्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतलं, मामासाहेब दांडेकरांचा एक नियम असायचा. कुठेही त्यांनी कधीही त्यांची व्यवस्था बघितली नाही. अवस्थेमध्ये ते राहिले. कुठेही जायचे, पायी जायचे, कीर्तन करून यायचे. जसं मामासाहेबांचं जीवन होतं, आताच्या परिस्थितीमध्ये, सध्या परिस्थितीमध्ये जसं जीवन सद्गुरू वैराग्यमूर्ती नासिकेत बाबांचं होतं. कुठेही जाण्याकरता गाडी नसायची, पायी प्रवास असायचा. अत्यंत कितीही किलोमीटर लांब असू द्या, एखादी तीर्थयात्रा असू द्या, पायी जायचे महाराज. त्या ठिकाणी जाऊन कीर्तन करायचे आणि एवढं सगळं कीर्तन करून भगवंताचं नामस्मरण करून एवढ्या सगळ्या सद्ग्रंथांची महाराजांनी निर्मिती केली. महाराजांवरती मला चिंतन करत असेल थोडीशी शब्दरचना आठवली ती मला सांगतो. करोनिया सद्गुरु नमन निर्माण केले नाना ग्रंथ आणि ऐशा संत कवी नासिकेत बाबा चरणी करीतो वंदन. विठ्ठल. तसं समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं चरित्रच नाही तर अमृत रामायण ग्रंथ, काल भैरवनाथ चरित्र, अशा अनेक ग्रंथ महाराजांनी निर्माण केले. मग काय एवढी त्यांच्यावरती कृपा झाली? कुठे त्यांना बाहेर शिकण्याकरता जावं लागलं नाही. सद्गुरूंची भेट जीवनामध्ये झाली. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची कृपा झाली. तया लागता केव परिसी, ज्ञानोबा सांगतात, धातूची गंध काळीक जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर एखाद्या गंजलेला लोखंड जरी असला त्याचं सुद्धा सोनं होतं. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या संगतीमध्ये सद्गुरू महाराजांचं सोनं झालं. तसं सद्गुरू महाराजांच्या संगतीमध्ये आणि सद्गुरू बाबांच्या संगतीमध्ये आपल्या सुद्धा जीवाचं सोनं व्हावं ही परमात्मा चरणी प्रार्थना करतो. म्हणून असं जीवन संतांचं आहे, ते आपल्या वाणीला शक्य नाही. म्हणून आता झालेली सेवा जी आहे, अभंग परिपूर्ण सोडवलेला आहेत, झालेली सेवा ही परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. विठोबा रखो. ज्ञानेश्वर